संघाचा माकुणसार संघाचे आपण पाहतोय सलामूर बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत। एका ठिकाणी आपण पाहिलं तर राशी, दुसऱ्या ठिकाणी अस्मी आणि नेहमीप्रमाणे जान्हवी पहिले सेट टाकण्यासाठी पहिल्या चेंडूवरती वाईटचा इशारा नक्कीच झाला होता पंचांकडनं। वाईट +1 अशा 2 धावा धावसंख्येला सुरुवात झाली होती माकुणसार संघाची। दरम्यान पुढच्या चेंडूवरती हलक्या रीतीने खेळून काढला आणि एक धाव या ठिकाणी काढली गेली। हा सुद्धा चेंडू हलक्या रीतीने खेळून काढला। एकेरी धावसंख्येवरती भर दिला जातोय। हा नक्कीच माहिती आहे शेवटपर्यंत एकेरी धाव काढत राहिलं आणि त्यानंतर आपण पाहिलं ज्यावेळेस अवांतर चेंडू येतील त्या चेंडूंवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला करूयात आणि त्या अनुषंगाने घेतलेला आहे एकेरी धावा। आपण पाहिलं 3 चेंडूमध्ये 5 धावा आल्यात। ऑन साइडला थोडासा मागे जाऊन जागा बनवून धक्कलेला आहे चेंडूला डिक्लेअर झोनमध्ये। आणखीन एक धावसंख्या फलकावरती लगावली जाते। 6 वरती धावफलक सरकलाय। 2 चेंडू बाकी आहेत या षटकातले। जान्हवीचा पडणारा हा चेंडू असणार राशीसाठी। राशीने ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेला, डिक्लेअर झोनमध्ये चेंडू पाठवलाय। अजून एक धाव ऍड केली गेली। 7 धावांवरती धावफलक सरकलाय। आपण पाहिलं तर प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय थोडासा आतापर्यंत चांगला राहिलेला नाहीये, परंतु आता मात्र ड्राईव्ह केला होता ऑन साइडला, क्षेत्ररक्षण झालाय, एक धाव घेण्याची संधी मिळाली आणि ती धाव या ठिकाणी घेताना माकुणसार संघाचे दोन्ही फलंदाज। पहिले षटक संपलंय। पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 6 मध्ये एकेरी धाव करताना 6 आणि पहिला चेंडू अवांताच्या स्वरूपात आला होता त्यावरती +1 धाव आली होती आणि त्यामुळेच पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्यात। आता मात्र लेफ्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता। वाटलं होतं अस्मीला हा चेंडू लेगस्टंपच्या बाहेर जाईल, अवांताने धावसंख्येमध्ये वाढ केली जाईल, परंतु तसं काही न घडता चेंडू राहिलाय। शरीराचा वेध घेतला, खेळपट्टी लगत चेंडू राहिला, निर्धाव चेंडू पडला गेलाय। एकदम आणखी स्वीप मारण्याचा प्रयत्न। आता मात्र लेगस्टंपच्या बाहेर चेंडू, वाईटचा इशारा पंचांकडून आलाय। तर 11वी धाव या ठिकाणी फलकावरती लगावली गेलाय। 3 बॉल बाकी। ऑन साइडला मारला फटका डिक्लेअर झोनच्या स्वरूपात। यस, तीच पहिल्यापासून बघत होती तुमची नजर त्या साइडला जाते का आणि मग चेंडू मारते। एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावफलक 12 वरती। सर्व बॅटिंग मारलं फटका, श्रद्धाली चेंडूवरती आली होती परंतु चेंडूला अडवता आलेला नाहीये। चेंडू गेला सीमारेषे पार। 4 धावांसाठी चौकार आलाय राशीच्या बॅटीतून। 4 धावांनी वाढ। पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेला ड्राईव्ह, पुन्हा एकदा तीच नसीहत, बॅक टू बॅकचा दुसरा चौकार येतोय राशीच्या बॅटीतून। ऑन साइडला मारला फटका, आणखीन एक धाव फलकावरती ऍड केली जाईल। ओहो, डान्सिंग डाऊन विकेट। चेंडू जातोय 4 धावांसाठी। अजून एक येतोय चौकार। पुढे सरसून मारण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु श्रद्धाने चेंडूला अडवलाय। धाव घेण्याची संधी नाहीये। 25 वरती धावफलक सरकवलाय। या स्पर्धेतली उच्चांक धावसंख्या। सर्व बॅटिंग मारला फटका, फिल्डिंग चांगली झालाय, फेकी सुद्धा झालाय परंतु फेकी गॅदर करण्यामध्ये चुकी केलाय, परंतु आपण पाहिला अस्मी रन घेण्याची संधी नाहीये। 2 आल्या। पंचभूषण एकच रन ना, एकच रन आलाय। तर 27 वरती धावफलक सरकलाय। 26 वरती। चला 2 बॉल बाकी असतील।
हा मग 2 रन भेटतील 1+1 म्हणजे जर थ्रो केल्यानंतर थोडासा गॅदर करण्यामध्ये चुकी झाली त्या कारणे दुसरी धाव भेटली. शेवटचे 2 बॉल असतील. राशी करताना निश्चित जागा बनवून मारण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु चेंडू मारता आलेला नाहीये. यष्टीरक्षकाने चेंडू अडवलाय. निर्धाव चेंडू. लास्ट बॉल ड्राईव्ह केलाय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. एकच धाव भेटलेल्या चेंडूवरती अखेर षटक संपलाय. तिसऱ्या क्रमांकाचं 28 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय आणि येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 29 धावांचं टार्गेट येऊन राहते टीम विरार संघाला. को छूकर देखा तारों की करनी सवारी चांद पर भी नाचे हम की तूफानों से यारी. आसमां को छूकर देखा तारों की करनी सवारी चांद पर भी नाचे हम की तूफानों से यारी. आसमां को छूकर देखा तारों की करनी सवारी चांद पर भी नाचे हम की तूफानों से यारी. आसमां को छूकर देखा तारों की करनी सवारी चांद पर भी नाचे हम की तूफानों से यारी. क्या करूं और क्या नहीं बात किसी से कहीं. आज मस्ती की आदत मेरी बचपन से गई नहीं. सर्वाधी मोठी धावसंख्या या ठिकाणी उभारली गेलेली आहे. 28 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. 29 धावांचा टार्गेट विरार संघासाठी ठेवलं गेलं आहे आणि एक चांगली धावसंख्या म्हणजे या स्पर्धेत आपण पाहिलं तर महिलांच्या स्पर्धा आपण पाहिल्या त्या स्पर्धेमधली ही उच्चांक धावसंख्या भरपूर मोठी धावसंख्या उभारली गेलेली आहे. आता मात्र नेहमीप्रमाणे सुप्रिया गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिला चेंडू ट्राईक म्हणण्याचा प्रयत्न केला गेला होता किमिया मार्फत परंतु चेंडूला अडवलंय. पुढच्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतोय बॅटीची वरची काढायला थोडा काळ चेंडू हवेत होता परंतु झेल टिपता आलेला नाहीये आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलत असताना दोन्ही फलंदाज एक धाव धावून काढलाय. पहिली धाव फलकावरती लगावली गेली आहे निश्चित आपण पाहतोय आणि सुप्रियाचा पुढील चेंडू श्रद्धाली करता असणार आहे. थोडासा मागे सरसावून टॅपच्या सहारे खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी सफल केलाय परंतु त्या ठिकाणी राशी आहे. राशीने चेंडूला अडवलाय. धाव घेण्याची कुठलीच संधी नाही. आता मात्र मागे सरसावून पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु बॅटीचा बॉलचा काही संपर्क नाहीये. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव अजून भेटले आव्हानाच्या स्वरूपात. ड्राईव्ह केलाय सरळ बॅटीने परंतु चेंडू जातोय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. पहिला विकेटचा पतन. शिल्पी आलाय नवीन फलंदाज. शेवटचा बॉल असेल या षटकातला. हा चेंडू सुद्धा थेट जातोय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. अजूनही विकेटचं पतन. गडी बॅक टू डिपार्ट गॉन. सोराली आलाय नवीन गोलंदाज. हे दुसरं षटक टाकण्यासाठी पहिला चेंडूने धाव टाकलाय. आखूट टप्प्या चेंडू सरळ बॅटे मारला फटका. या ठिकाणी क्षेत्ररक्षक अस्मिनी चेंडूला अडवलाय. 1+1 अशा 2 धावा धावसंख्येमध्ये ऍड केल्या जातात. 4 वरती धावफलक सरकलाय. अजूनही 25 धावांची गरज असेल 11 चेंडू मध्ये. जागा बनवून मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. या ठिकाणी रनआउट रनआउट रनआउट.
गडी बाद. जानवी आलाय जागा भरून सर्व बॅटने खेळलेला फटका. फिल्डिंग तर झालाय परंतु एक धाव घेता येईल. त्रिफळाचीच्या स्वरूपात आणखीन एक विकेटचं पतन. गडी बाद होतोय. बॅट्समनचं नाव सांगायचं प्लीज. जानवी बॅट्समनचं नाव काय? विपुला. फुल टॉस चेंडू टॅपच्या सारा खेळलेला फटका. नोचा इशारा नक्कीच झालाय पंचांकडनं आणि एक धाव सुद्धा धावून काढलाय. 1+1 अशा दोन धावा धावसंख्येमध्ये ऍड केल्या जातात. धावफलक 7 वरती. जानवी करता स्ट्राईक. सर्व बॅटने मारला फटका या ठिकाणी. एकच धाव घेऊन जाईल. टॅपच्या सारे खेळलेला फटका. सुप्रियाने चेंडूला अडवलाय आणि रनआउटच्या रूपाने विपुला होतय बाद. ओव्हर झालाय पंच. शेवटचं षटक येईल. चला नवीन बॅट्समन राशी आलाय गोलंदाजी मार्गावरती. नॉन स्ट्रायकर नाव आपलं काय? हा द्विता. थँक्यू. हो सर्व बॅटने मारला फटका या ठिकाणी. क्षेत्ररक्षण झालंय. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव भेटू शकेल या चेंडूवरती. 9 वरती धावफलक सरकलाय. 5 चेंडू बाकी आहेत. 5 चेंडूमध्ये 20 धावा करायच्या आहेत. द्विताच्या बॅटरीतनं निश्चिताचा मारण्याचा प्रयत्न केला गेला तो असफल राहिलाय. निर्धाव चेंडू पडतोय. सर्व बॅटीने झेलची संधी होती परंतु झेल सुटलाय. एक धाव घेता येईल. चला 3 बॉल शेवटचे बाकी आहेत. या सामन्यामध्ये निश्चित जवळजवळ औपचारिकता राहिलेली आहे. चेंडूपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु चेंडू निर्धाव. वाईटचा इशारा पंचांकडनं आलाय. सरबॅटीने मारला फटका. क्षेत्ररक्षण झालाय. चेंडूला अडवलाय. एकच धाव घेण्याची संधी. चला माकुंडसर संघाचा सलगचा दुसरा विजय. या ठिकाणी सेमीफायनल मध्ये विजय संपादन करून फायनल मध्ये दाखल होणारा आणखीन एक संघ आपल्याला मिळालाय. तो म्हणजे येस पटांगणाच्या बाहेर या ठिकाणी MCC क्रिकेट क्लब आगाशी यांच्या मार्फत थंड पेय आणि शिगा सुद्धा भुजाला लावलेत तर त्याचा स्वखर्चाने आस्वाद घ्यायचा आहे. चला दरम्यान फायनलचा मुकाबला असेल तर नक्कीच लाईनअप करून घ्या. टीम माकुंडसर आणि टीम आगाशी अ आणि माकुंडसर संघ. चला खेळ